माझ्या बाल्कनीत ती छोटीशी चिमणी दिसते का तुम्हाला? काही दिवसांपासून ना अशा चिमण्या बऱ्याच यायला लागल्यात आणि त्यांना बघून खूप छान वाटतं. गार्डनिंग करता हा असा अनुभव येईल ना याचा मी कधी विचार केलेला नव्हता. चला आता मस्त अंघोळ वगैरे झाली होती. म्हटलं छान अशी तयारी करून घेऊया. थंडी एवढी वाढली ना की मॉइश्चरायझर आणि लिप बाल्म शिवाय तर होतच नाही. मागे एक कमेंट आली होती की या नाजूक मंगळसूत्राची डिझाइन जरा जवळून दाखव म्हणून. आय होप तुम्हाला व्यवस्थित दिसली असेल. चला आता छान अशी तयारी झालेली आहे तर घरातली काही कामंही आवरूनच घेऊया. तसं तर बराच वेळ झाला होता म्हणून डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. काय करावं हे सुचत नव्हतं म्हणून मी उडदाची डाळच बनवून टाकली. बरं या छानशा कुर्त्यासारखीच ना एक मस्त अशा गोष्टीला सुरुवात केलेली आहे. लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. बाकी तुम्हाला कुर्ता आवडला असेल तर मी ॲफिलिएटमध्ये टॅग केलाय किंवा मग तुम्ही मला कमेंट करू शकता. काही व्हिडिओ बनवून घ्यायचे होते म्हणून पूर्ण दुपार तर माझी त्यातच गेली. आता मग काय दुपारची सगळी कामं सायंकाळी करावी लागतात. अगदी किचन ओटा आवरण्यापासून तर झाडांना पाणी द्यायचं सुद्धा माझं राहिलेलं होतं. आणि सध्या आम्ही एक चॅलेंज सुरू केलेलं आहे. खरं तर टोटल 8 चॅलेंज आहेत पण त्यातलं पहिलं चॅलेंज पिया जिंकलेली आहे म्हणून तिला छोटंसं गिफ्ट घेऊन दिलं होतं. दिवसभर कामात एवढा बिझी वेळ जातो ना की फोनवर बोलायला सुद्धा वेळ नसतो आणि बघा ना इकडे फोनवर बोलता बोलता तर मी अर्धा स्वयंपाक सुद्धा करून टाकला. स्कूलचा छोटासा प्रोजेक्ट होता तो देखील आमचा सक्सेसफुली बनवून तयार झालेला आहे. मस्त असं जेवण करून किचन ओटाही अगदी चकाचक क्लीन झालेला आहे. आता व्हिडिओचा शेवट या मस्त अशा बाल्कनीचा व्ह्यू सोबत करते. बाय.